हाय फ्रेंड्स, सुचित्राज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता पावसाळा सुरू झालेला आहे। पावसाळा म्हटलं की गरमागरम खावंसं वाटतं। तर चला आपण आज बनवूयात वडापाव। आज आपण बनवत आहोत वडापाव। तर त्यासाठी आपण आधी बटाटा वडा बघूयात। तर मी हे बटाटे घेतलेले आहेत 4, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। वाटण्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या नॉर्मल तिखट आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे। 1 चमचा जिरे घेतलेलं आहे। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि बेसन घेतलेलं आहे। आता आपण हे अद्रक, हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि बडीशेप याचं वाटण करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीला सुरुवात करूयात। आधी आपण फोडणी तयार करून घेऊयात। मी कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्याच्यानंतरच आपण सुरुवात करूयात। आता तेल आपलं छान गरम होत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान आपली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात। आपण ओवा आणि बडीशेप घातलेले वाटणामध्ये, त्यांनी खूप छान टेस्ट येते आणि ओव्याने आपल्याला पोटाला त्रास होत नाही। तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर बऱ्यापैकी आपल्याला पोटाला त्रास असतात, त्यामुळे आपण थोडंसं ओवा आणि बडीशेप घातलेली आहे। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊयात। तर गॅस थोडा कमी करू। हे जे आपलं वाटण केलेलं आहे ते आपण घालून घेऊ। छान फ्राय करायचे आपल्याला। त्याच्यामध्येच आपण एक हळद घालून घेऊ, थोडी धनेपूड घालू 1 चमचा। हे छान परतून घेऊयात। आता आपला हा तडका तयार झालेला आहे। आता आपण हा बटाट्यामध्ये घालून घ्यायचा। हा छान फ्राय करून घ्यायचा आधी, म्हणजे आपल्याला मिरची आल्याची टेस्ट खूप छान लागते। आपण हा ठेचा बटाट्यावरती घालून घेतलेला आहे। मी बटाटे थोडे कुस्करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि थोडा चाट मसाला घालू, त्यामुळे आणखी छान चव येते आपल्या पदार्थाला। वडे खूपच सुंदर लागतात, त्याच्यामुळे आपण थोडासा चाट मसाला घालू 1 चमचा। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। छान मिक्स झालं की मग आपण वडे तयार करायला घेऊयात। आता हे मिश्रण आपलं मिक्स होत आलेलं आहे। छानपैकी सगळं व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ, मिरचीचा ठेचा सगळं त्याला व्यवस्थित सगळीकडनं मिक्स झालं तर टेस्टही छान लागते। आणि बटाटे छान कुस्करून घ्यायचे, म्हणजे आपले वडे छान होतात। आता आपलं हे छान कुस्करून झालेलं आहे, सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला याचे वडे करून घ्यायचे आहेत। आता आपण याचे वडे बांधून घेऊयात। तुम्हाला ज्या साईजमध्ये हवेत त्या साईजमध्ये तुम्ही वडे तयार करून घ्या। हे बघा, मी मीडियम साईजमध्ये वडे तयार करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी सगळे वडे तयार करून घेते। भरपूर कोथिंबीर घालायची। कोथिंबीर भरपूर असेल तर वड्याला छान चव येते। खूप जाड पण नाही ठेवायचं, मग ते पटकन फ्राय होत नाही। थोडासा मीडियममध्ये ठेवायचे असे। हे बघा, आपले वडे तयार करून झालेले आहेत। हे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे।
आपल्या वड्यामध्येही मीठ आहे, त्याच्यामुळे ह्या पिठात मीठ घालताना थोडा विचार करून घालायचा. आणि थोडंसं हळद घालायची आहे, म्हणजे वड्याला आणखी छान कलर येतो. आता हे मिक्स करून घेऊयात आणि मग याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बिलकुल गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आपल्या, व्यवस्थित सगळं एकजीव झालं पाहिजे. जास्त पातळही नाही करायचं, जास्त घट्टही नाही करायचं आपल्याला. व्यवस्थित असं मिश्रण झालं पाहिजे ना आपलं. आणखी थोडंसं पाणी घालून घेऊ ह्याच्यामध्ये, म्हणजे आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित होऊन जाईल. छान मिक्स करून घ्यायचं हे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही इनो घाला, सोडा घाला, तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही घाला. मी आता थोडा सोडा घालते याच्यामध्ये, म्हणजे ते आपले बटाटे खूप छान फुलतात वडे. हे बघा, मी थोडासा इनो घालते, ते ॲक्टिव्ह होण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते त्याच्यामध्ये. आणि छान मिक्स करून घेऊयात. हे बघा, आपलं सारण किती छान फुललं आहे. आता आपण वडे याच्यामध्ये डीप करून फ्राय करायला घेऊयात. हे बघा, सारण घट्टही नाही आहे, पातळही नाही आहे, असं सारण आपण करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे वडे छान होतात. आता आपण वडे तळायला घेऊयात. हे बघा, आपलं सारण आता तयार आहे. आता आपण याच्यामध्ये वड्या घालू. हा वडा व्यवस्थित आपण डीप करून घेऊ याच्यामध्ये अशा पद्धतीने. आणि मग आता हा वडा आपण तेलामध्ये सोडूयात. हे बघा, आपलं आता तेल छान तापलेलं आहे. कडक तेल तापून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण वडे सोडतोय. आणि याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण बाकीचे वडेही तयार करून घेऊयात. व्यवस्थित फ्राय करायचं, एकदम फास्ट गॅसवरती नाही ठेवायचं, नाहीतर मग ते आतून कच्चं राहतं पीठ. त्यामुळे मीडियम गॅसवरती आधी फास्ट गॅस करायचा, तेल छान तापलं की मीडियम गॅस करायचा वडी टाकल्यानंतर. आणि मग आपण छानपैकी ते तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत छान आपले शिजले जातात ते. नाहीतर पीठ आतमध्ये कच्चं राहतं, मग टेस्ट आपल्या वड्याची बिघडते. आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे वडेही तळून घेऊयात. बघा किती छान त्याला कलर आलेला आहे. हे बघा, अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडेही तळून घेऊयात. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा.